अधिक मास महात्म्य अध्याय 6 श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु जो पराचाही परपरू जयाचे कृपेने पसरू ग्रंथ निर्धार चाले हा आता एका श्रोते जन अधिक मास महिमा आख्यान जे श्रवण केली या घडे पुण्य होय निरसन पापाचे पहा भगवंत केवढा दयाळू दीननाथाचा प्रतिपाळू झाडावळ्या पापाचा मळू कथा अळूमळू वदतसे भगवत मला मासे वै दीपदानस्य यत्फलं तत्सर्वं ब्रूहि मे देवलोकाना हितकाम्यया श्रीविष्णुर्वाच शृणु देवी प्रवक्ष्यामि रहस्यं पापनाशनं यत्कृत्वा पितृः गुण ब्रह्मः गुरुत्पल्लगः विघाति कुटसाक्षी वा सर्व पाप करोति वा मुच्यते नात्र संदेहो विष्णुलोकं स गच्छति. प्रश्न करीतसे श्रीलक्ष्मी वदतसे कैवल्यधामी तेची श्रवण कीजे तुम्ही पापक्षया ते जानपा जया वाटे की पाप जावे तयाने आधी श्रवण करावे एकाग्र अवधान द्यावे ग्रंथानुमोदनी पै तव लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा दीपदानाची व्यवस्था मज निरोपी जे तत्वता जेने भवव्यथा निवारे कवन पापाची राशी नष्ट होती दीपदानेशी पूर्वी एसिया वृत्तासी आचरून पुण्यराशी तो झाला हे आद्यंत निरूपण मज करवाजी श्रवण तव बोले जनार्दन एकीकथन पुढारी पितृहत्या गोहत्यारी ब्रह्महत्या गुरुहत्यारी कृतघ्न आणि परद्वारी दुराचारी मध्यप्राशक कुटील लबाड असत्यवादी असत्य साक्षी ते प्रतिपादी माता पित्या ते जुनी आधी मातृगमनी दुराचारी भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही विष्णुषा भगिनी कन्यतेही या ते रत जो स्वदेही ईशी महापातके अपार तया पापाचे क्षाळन होय केली या दीपदान आता पावे तो मोक्ष सदन संशय अन्य न धरावा अधिक मासी मासवरी केश अर्पणदान करी प्रतिपदा आरंभ निर्धारी संपूर्ण मासवरी पै द्यावे स्नान की जे प्रातः काळी गंगा यमुना सागर जळी अथवा सरोवराचे पाळी की जे प्रतिदिन स्नानाते हेही न घडे कवनाते जरी वापी कूप तडागाची परी स्नान की जे निर्धारी अथवा स्वगृही शीतोदके शरीरी सामर्थ्य नसली या पाही प्रवाहा जावया शक्ती नाही शीतोदक नसे सवर तेही तरी बाध नाही उष्णोदका संपूर्ण फलद सम्यक स्नान मुष्णेन वारिना शीते द्विगुण मे वस्य कूपेतश्च चतुर्गुण नद्यां दशगुणं प्रोक्तं महानद्यां तत्वदश सहस्रगुणितं प्रोक्तं महानद्योश्च संगमे संपूर्ण फल असे उष्णोदकी तया द्विगुणित शीतोदकी वापी कूप आणि तटाकी चतुर्गुणित जानपा नदी तीराची ठाई जान दशगुणित घडे पुण्य तया दशगुणे जान घडे पुण्य गंगा स्नाने महागंगा क्षेत्री पाही अथवा सागराची तिरीही संकल्पयुक्त स्नान केले जीही तरी सहस्रगुणे पुण्य जोडे ऐसे स्नान विधी ते सारोण मग की जे देवतार्चन स्वय ताम्रपात्री आज्य घालून दीप लावून ठेवीजे मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून दीप पूजन करुणी जाण द्यावे दान ब्राह्मणाते दक्षिण सहित दीप एक मासवरी साक्षेप केली होय निपाप सुख अमुप ते पावती आयुरारोग्य संतती अपार चुके यमयातना की अघोर दीपदाने कांती सुंदर वर्धमान होय पै अपमृत्यू गंडांतर दूर होय हा निर्धार ये विषयी आन विचार न घडे साचार जानपा शतजन्मोत्थितं पावमं सार्धे नैव गच्छति जन्मांतर सहस्रेस्तु यदघं समुपार्जितं सप्त जन्मार्जित जे पाप तेही झडे आपोआप शतजन्माचा जो लेप तोही अमुप झडतसे परिश्रद्धा पुरस्कर पाही नित्य नित्य हव्यास देही घडतो ऐसा संदेह नाही शास्त्री पाही हा निर्णयो दीपदानाचा पर्व विधी जयकुंभ ठेवी जे आधी परिपूर्ण जय संधी पूजा विधी करुणिया तयावरी मग दीप ठेवून जयकुंभासहित दिजे दानी एक मासवरी प्रतिदिनी करिता निर्वाणी फळ लाभे स्त्री अथवा पुरुषाते समान लाभ दोहिते सौभाग्य अथवा विद्वेते समान पुण्याते पाविजे वरकड करिता यज्ञदान द्रव्य पाहिजे तया लागून येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जान साक्षेपे यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कार करावे जाण श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे तयावरी शक्ती असेल पाही वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही भाव धरुणी देही अति आदरे अर्पिजे नाना परी घृत मिश्रित अपुप अन्य यथास्थित षड्रसे पक्वान्य बहुत ब्राह्मणाते अर्पावी गो भू हिरण्यदानांनी जो अर्पी भूदेवा लागुनी मलमासाशी प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो आयुरारोग्य धन समृद्धी अपमृत्यू न बाधी पुरी आयुष्याची अवधी तोवरी आरोग्यता देहासी वैश्याते पशुधन प्राप्त शूद्राते सुखोत्पत्ती होत क्षत्रिय तो विजयी रणांत न बाधित शस्त्रघाय स्त्रिया ते वैधव्य नाही कुमारी ते निज भ्रतार तोही सुलक्षणिक प्राप्त होई व्रत प्रभावे एशिया नित्य करावे पुराण श्रवण रात्र
रात्रौ की जे हरिजागरण प्रातःकाळी प्रातस्नान दीपदान यथाविधी पूर्वी सरस्वती तीराचे ठाई सुशर्म नामे द्विज पाही पुत्र कलत्र सर्व आप्तही स्त्रीयुक्त नांदतसे भिक्षा मागून नित्य कुटुंबा ते संरक्षित तयावरीही अतीत असलीय सांभाळीत माध्यांनी धन्य एशियाचा संसार स्त्री असोनी स्वधर्मिनर रूपवती सेवेसी सादर मनी तिरस्कार न मानी समयी आलिय अतीत लाहे लाहे दुनावत तया ते असे तोषवीत भोजन पाने आदरेसी भिक्षार्थी याचे गृहाते सर्व संग्रह काय जाते ते परी समयी असेल ते यथा रुची संपादी स्वपुत्राची आशा न धरी मनी परम आल्हाद ब्राह्मण भोजनी न उरो आपणा दुसरे दिनी परिखेद मनी मानना एशी स्त्री धर्मानुकूळ तया पुरुषाचा सुफळ काळ तयावरी तुष्टे हो गोपाळ पावे दळा संकटी परी ऐसे वर्तता संसारी तया अपुरे न पडे निर्धारी सदा वर्तता सदाचारी पाहे मुरारी कसवटी तेथे सर्वदा जो संतुष्ट हर्षची माने उत्कृष्ट मग तयावरी जगन्नाथ सदा संतुष्ट मानसी असो आता पाल्हाळ बहुत सुशर्म यथाचारे वर्तत गृही धेनु सेवा नित्य करीत उदर भरी एसी या परी नित्य करून प्रातः स्नान वरी करीत असे जप ध्यान मग करून या भिक्षाटन अतिथसहित भोजन करीत असे धन्य ऐशियाचा संसार तोची प्रिय होय रमावर नाही तरी असाक्षी भोजन प्रकार न घडून निर्धार दे हाते अतिथी बैसवून या द्वारी स्वगृही भोजन जो करी सोयरियाची प्रार्थना करी बरविया परी मिष्टान्न ऐसे भोजन घडे जयासी तरी नरकी वास तयासी ते भोजन मांस भक्षणासी उदक प्राशने रुधिर अतिथी अभ्यागत विरहित भोजन घडे जयाते नित्य तरी सोमपानाचे फळ प्राप्त असे निश्चिते निर्धारे ऐसा सुशर्मा निर्धारी पुराण श्रवण तृतीय प्रहरी रात्र करी हरिजागरी तेने तुष्टे नारायण ऐसी करिता काळ करमना पैसा वेची सत्कारणा तव मलमास प्रवर्तता जाना करी विचारणा मानसी म्हणे संचय नाही धनासी केवी घडे पुण्यराशी कवने करावे दानासी व्रत प्रभावसी याची पै मी तव दरिद्री अत्यंत न घडेची परमार्थ दान धर्म यथास्थित न घडे किंचित मज लागी ऐशी चिंता परम हृदयी उद्भवली तयाशी पाही म्हणे सार्थक घडले नाही मूर्ख दशा पाही या वाचे प्रतिदिनी मौन्य धरून पुराणी बैसतो जाऊन तव तेथे निघाली दीपाख्यान केले श्रवण यथा निगुती तोची बोध चित्ती ठसाऊन म्हणे हेची करावे आपण मग प्रतिदिनी दीपदान करी ब्राह्मण निज निष्ठे पुरुषोत्तम प्रित्यर्थ भक्ती दान देत असे ब्राह्मणाप्रती ऐसा नेम चालविला प्रीती काय निश्चिती वर्तले एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसला जागरणासी दीप लावून घृतेसी सन्निधेसी ठेवीत पूजा करून संकल्पयुक्त प्रातकाळी अर्पुरामनाते ऐसा नेम करून हृदयात प्रातस्नानात जात असे तव घरची निद्रिस्त सर्व ही जागृत तेथे कोणीच नाही तव एक बिडायक तेथे पाही मूषका लागी डंसित असे तेथे दीप ज्योती मंद झाली मूषक न देखे नेत्र युगुळी मग मार्जारे ते वेळी केली नव्हाळी ते एका आपल्या पुढल्या हाताने दीप सरसावित युक्तीने मूषक दृश्य भावा तेने म्हणून केला उपाव तो कृपाळू तो सर्वेश्वर मूषक पळाला तो सत्वर परी नवल वर्तले थोर एका समग्र भाविको तया मार्जरा ते वेळी विमान उतरले भूमंडळी विमानी वैसविताची तात्काळी ते देखी नेत्र कमळी ब्राह्मण सुशर्मा स्नान करुणी आला तो हा चमत्कार देखिला मग बोलता झाला ते वेळा विमानस्थात ते काळे म्हणे देवदूत हो विज्ञापना माझा आणि जे हो मना या बिडारके पुण्याचरणा केले म्हणून वाहिला विमानी तव ते देवदूत सर्व समाचार तया ब्राह्मणा ते कथिला साचार म्हणती हा तव संगी उपकार केला उद्धार बिडाळका तरी संगती दोष जैसा हा ही पुण्यलेश जाण तैसा संवादे कुणी ऐसा चित्त उद्विग्न ते झाले म्हणे ते हे जनार्दना वासुदेवा हे वैकुंठ मुरारे केशवा अच्युता अनंता माधवा करुणार्णवा दिनबंधो कवन पुण्याची या राशी बिडाक आचरला देहासी नेने पूर्व सकृताच्या राशी म्हणून विमानासी प्राप्तता हे जगदीश जनार्दना हे कैवल्यदानी मधुसूदन क्षीराब्धिशाई नारायणा करुणा घना दिनबंधो मी तव अभागी पूर्ण नेनेच कधी पुण्यचरण मज पापिया ते स्वर्ग भुवन प्राप्त कोठ न होय पै ऐसा सद्गतीत अंतरी परम द्रवला हृदय मंदिरी अश्रू चालिले नेत्रद्वारी करुणास्वरी भाकित तयाची करुणा एकूण कृपेने द्रवला नारायण तया ते चतुर्भुज करुण तात्काळ वाहिला विमानी या लागी केले पुण्यचरण ते कदापि वाया न जाय जाण वाया गेली येईल उने ब्रीद पूर्ण तोरडी ऐसे
स्वबुद्धी अथवा सत्संगती पुण्य घडावे भलत्या रीती तेने संतोष श्रीपती अधोगती नव जाय धन असून ये पदरी जो दान धर्माते न करी तया पापिया नरक अघोरी जन्मवरी सुटेची ना म्हणून अवचित नरदेह सुखते लाधला पाहा हो न विचारिता न्यायो करी संचयो धनाते एसिया वयस संसारी वेचिता केवी घडे सार्थकता तिची वयसा निघून जाता मग धन वार्ता केवती संचय केला ज्या धनाते तो राहे जेथील तेथे एकलेची जाणे घडे त्या ते जेथील तेथे निजात्मा धर्मनेने काही जडला प्रवाही जन्मपंक्ती हाची जाणून अभिप्राव कृपाळू जो देवाधिदेव म्हणून सुलभ उपाव निर्मुनी ठेविला जनाते म्हणून सुशर्मा द्विजवर वर्त तसे दरिद्राचार परिचिती धरून निर्धार केला उद्धार स्वयतेने नवी योगम वाप्नोति दीपदान प्रभावत आधयो व्याधयश्चैव दीपदान प्रनाशिताः भीतो भयात् मुच्येत बद्धमुच्येत बंधनात् ब्रह्महत्यादिभिः पापैर्दीपदान प्रभावत सर्व पापे विनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति अत्राप्युदाहरं तिहासं पुरातनं या लागी प्राणिया ते पाहि सुलभ उपाव निर्मिलामहि म्हणून आचरावे देही सार्थकता पाहि अनायासे ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मी ते निवेदी नारायण म्हणून तुम्हा श्रोते जन केले निरूपण यथामती तरी ग्रंथांतरी ठेवून विश्वास स्वय करावा हो हा या व्रताचा असायास जेणे चुके हो गर्भवास चुके अनायासी जन्मपंक्ती येथे मुख्य भावासी कारण भावे संतुष्ट जनार्दन येर अभाविकते पतन न चुके जाण निर्धारे एका भावार्थासी कारण तुलसी दळे संतुष्टे जनार्दन म्हणून गर्वरहित जाण कराय पूजन महाविष्णूचे हाची जाणोनी निर्धार वाग्वल्ली तुळसी दळ साचार तिने अर्चिला रमावर प्रीती पडी भारे आपुलिया स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणेचे संमत मनोहर सूत विरचित षष्ठोध्याय गोढा श्री कृष्णार्पणमस्तु इति षष्ठोध्याय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आवडला असेल तर चॅनल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.